ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 28वा. शौच भाग पहिला. ओव्या आहेत 461 ते 466. ज्ञानदेव आता शौच या 7व्या ज्ञानलक्षणाचं विवेचन करत आहेत. म्हणे शुचित्व गा ऐसे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूने स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंतःकरण हे शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याच्या ठिकाणी असते. का रत्नाचे दळवाडे जैसे सबाह्य चौखडे, आत बाहेरी एक पडे सूर्यू जैसा. जसे रत्नांचे स्वरूप आत बाहेर चोख असते, अथवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशमय असतो. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इहे दोही परियाला पाखाळा एका. तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून जो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे. मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे, निर्मळू होय बोले वेदाचे. वेदाच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते. भलतेथ बुद्धी बळी, रज आरिसा उजळी, सौंदणी फेडी थिगळी वस्त्रांची. बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने म्हणजेच मातीने स्वच्छ करता येतो व परेटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. किम बहुना येया परी, बाह्य चोख अवधारी, आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध. फार काय सांगावे. ऐक, याप्रमाणे ज्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो, म्हणून अंतरही शुद्ध असते असे समज. शौच म्हणजे पावित्र्य. ज्ञानदेवांना अंतर्बाह्य पावित्र्य अपेक्षित आहे, म्हणून ती गोष्ट ते अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करतात. मनुष्य स्नानादीनी शरीराची शुद्धता करत असतो, पण त्याप्रमाणे त्याने आपले मनही पवित्र ठेवणे अपेक्षित आहे. ते ज्ञानदेवांनी 3 दृष्टांतातून स्पष्ट केलं आहे. पहिला दृष्टांत आहे कापराचा. कापूर हा आतून आणि बाहेरून शुद्ध असतो. जसं त्याचं अंतरंग असतं तसंच त्याचं बहिरंग सुद्धा असतं. किंवा रत्न हे आत आणि बाहेर शुद्ध असते, तसेच सूर्य सुद्धा आत आणि बाहेर एकरूप असतो. जसे अंतःकरण तसेच त्याचे बाह्यरूप सुद्धा. अशी ज्ञानी मनुष्याची शुद्धता सुद्धा अंतर्बाह्य असते. शरीरही शुद्ध असते आणि मनही शुद्ध असते. ही अंतर्बाह्य शुचिता कशी प्राप्त झालेली असते, त्यासाठी ज्ञानदेव आरसा आणि कपड्यावरील डाग असे 2 दृष्टांत देऊन स्पष्ट करतात. आरसा ज्याप्रमाणे पुसून त्यावरील धूळ नाहीशी करावी, त्याप्रमाणे तो वेदाज्ञेप्रमाणे पाण्याने किंवा मातीने शरीर स्वच्छ ठेवतो. निर्मळू होय बोले वेदाचे. याचा आणखीही एक अर्थ संभवतो की वेदवाणी ऐकून बाह्यशुद्धी होते, पण ही बाह्यशुद्धी झाली तरी ती वरवरची. ही बाह्यशुद्धी थोड्याशा प्रयत्नाने आरसा स्वच्छ करावा तशी करता येते. शरीर स्नानाने निर्मळ ठेवले, पण त्या शरीराने कृती मात्र वाईट होत असेल तर ती शरीराची खरी शुद्धता नाही. शरीराने होणारी कर्मे सुद्धा पवित्र असली पाहिजेत, तेव्हाच शरीर हे खरं निर्मळ होईल. आणि असं शरीर शुद्ध करण्यासाठी थोडेसे प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, त्यासाठी जास्त प्रयत्नांची आवश्यकता असते. शरीर अशुद्ध होते ते वाईट कर्मामुळे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक चांगली कर्मे करावी लागतात. त्यासाठी त्याने कपड्यावरील डागाचा दृष्टांत दिलेला आहे. कपड्यावरील चिवट डाग नुसत्या पाण्यानं धुवून जात नाहीत, त्यासाठी परटायला जास्त प्रयत्न करावे लागतात. ब्लिचिंग पावडर वगैरे घालून हे हट्टी डाग घालवावे लागतात. त्याप्रमाणे मनुष्याला सुद्धा शरीराचं बाह्य शुचित्व पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी प्रयत्नपूर्वक चांगली कर्मे करावी लागतात. सतत आपल्या हातून घडत असलेल्या कर्मांवर जागता पहारा ठेवावा लागतो व वाईट कर्म शरीराकडून घडत नाही ना, याबद्दल जागरूक राहावं लागतं. या विवेचनातून सुद्धा ज्ञानदेवांचा कर्ममार्गावरील भर दिसून येतो. आरशावरचा मळ आपण रांगोळी म्हणजे एक प्रकारची धूळ वापरूनच दूर करत असतो. त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधिपत्याखाली राहून
प्रकृतीने नियोजित केलेली कर्मे योग्य युक्तीने केली तर ज्ञानरूपी आरशावरील प्रवृत्तीचे रजःकण दूर करता येतात. मग कर्माचा बंध लागत नाही. त्यासाठी सर्व कर्म त्याग करून संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. संन्यास मार्गाच्या दृष्टिकोनातून कर्म करणे हे गावंढळपणाचे लक्षण आहे. हा ओबडधोबड मार्ग आहे. पण परटाचे भांडे सुद्धा असे ओबडधोबडच असते. ते कधीच धुतलेलं नसतं, पण त्यात कपडा बुडवला की कपड्यावरील डाग मात्र निघून जातात. तसेच या ओबडधोबड मार्गामध्येही कर्माचे निष्कर्म करण्याचे सामर्थ्य आहे. आता शरीराकडून जी कर्मे होतात त्यांचा उगम मनात होत असतो. म्हणजे शरीराकडून चांगली कर्मे घडून यायला हवी असतील तर मनही शुद्ध असले पाहिजे. अशा प्रकारे ज्ञानी मनुष्य शरीराबरोबर मनही प्रयत्नपूर्वक निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ही झाली बाह्य शुद्धता. बाहेरी कर्मे क्षाळीला, भीतरी ज्ञाने उजळीला. अंतरंगात ज्ञानदीप प्रज्वलित असतो. दिवा प्रज्वलित असेल तर तेथे अंधार राहणार नाही. त्याप्रमाणे त्याच्या अंतरंगात अज्ञानरूपी अंधकार राहत नाही. नेह नानास्ति किंचन. या सृष्टीत जरी विविधता भासत असली तरी ती वरवरची आहे. वास्तविक सर्व काही एकरूप ब्रह्मरूप आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान. सृष्टीतील विविधता सत्य भासणे हे झाले अज्ञान. ज्ञानी मनुष्याच्या अंतरंगात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित असतो. सर्वम खलविदम ब्रह्म हे त्याचं ज्ञान सतत प्रज्वलित असतं. अशा प्रकारे तो शरीर स्नानाने आणि मन चांगल्या कर्माने पूर्णपणे शुद्ध ठेवत असतो. अंतरंग ज्ञानाने शुद्ध ठेवतो. त्यामुळे कापूर, रत्न किंवा सूर्य यांच्याप्रमाणे त्याला अंतर्बाह्य शुद्धता प्राप्त होते. कर्मे शुद्ध मनाने झाली पाहिजेत. मन शुद्ध नसेल पण वरकरणे तो चांगली कर्म करत असेल तर मात्र ती खरी शुद्धता म्हणता येणार नाही. ही गोष्ट सुद्धा त्यांनी अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.